7 जूनला देशभरात मुस्लिम समुदायाचा बकरी ईद साजरा होणार आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोसेवा आयोगाने 3 जून ते 8 जून या कालावधीत राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवावेत, असा सल्ला कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिला आहे. या पत्रामुळे राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी दावा केला आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे वादग्रस्त पत्र मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र गोसेवा आयोगाने मात्र असा कोणताही आदेश मुख्यमंत्र्यांकडून मिळाल्याचे नाकारले आहे. या प्रकरणावर अद्याप मुख्यमंत्री कार्यालय किंवा गोसेवा आयोगाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर सणासुदीला कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून करमाळा येथील सकल मुस्लिम समाजाने बकरी ईदच्या निमित्ताने गोवंश हत्या व गोवंश वाहतूक न करण्याचा निर्णय घेतला आहे. 2 जून रोजी करमाळा येथे सकल मुस्लिम समाजाच्या वतीने नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत 7 जून रोजी होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 आणि महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1995च्या अंमलबजावणीला सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. सणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर कुर्बानीसाठी जनावरे बाजारात विक्रीसाठी आणली जातात. त्यामुळे कोणताही समाजबांधव जनावरांची खरेदी किंवा विक्री करू नये, असे आवाहन सकल मुस्लिम समाज करमाळाचे मार्गदर्शक आणि शहर काझी कलीम काझी यांनी केले आहे. तसेच कोणी अशा प्रकारची खरेदी विक्री करत असल्यास त्याबाबत तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. जमियत उलमा ए हिंदचे तालुका अध्यक्ष मौलाना मोहसिन यांनी सांगितले की महाराष्ट्र शासनाने जे जनावरे कुर्बानीसाठी अधिकृतपणे परवानगी दिली आहे त्याच जनावरांची कुर्बानी करावी. तसेच अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास ठेवू नये आणि कुर्बानी संदर्भात कुठलीही अडचण असल्यास आमच्याशी थेट संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले. सकल मुस्लिम समाजाचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी सांगितले की समाजबांधवांनी या काळात गोवंश हत्या आणि वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. दिनांक 3 जून ते 7 जून या कालावधीत गाय, बैल व म्हैस यांचे बाजार बंद ठेवावेत आणि त्याऐवजी बकऱ्यांची कुर्बानी करून शासनाच्या अटी व नियमांचे पालन करावे. जो कोणी गोवंश हत्या किंवा वाहतूक करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या बैठकीला आलिम पठाण, रमजान बेग, सूरज शेख, समीर शेख व अनेक मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.